नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। रस्ते नागरिकांच्या रहदारीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। मान्सून पूर्व तयारी अंतर्गत नाले गटारीमध्ये कोणी अडथळा निर्माण केला तर कारवाई होणार आहे। माननीय सत्यम गांधी आयुक्त, भारतीय प्रशासन सेवा। माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील नाल्यावर आणि रस्त्यावर C&D मटेरियल टाकले असल्याचं निदर्शनास आलं आणि यावरून डॉक्टर अनिल चंद्रपट्टण यांना ₹50,000 एवढ्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे। सदरचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी डॉक्टर ताटे यांनी दिली आहे। यावेळी माननीय उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री ताटे, स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे, अक्षय कोलप, नितीन कांबळे, मुकादम कर्मचारी उपस्थित होते। तीनही शहरातील रस्त्यावर विना परवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून रस्ता रहदारीस अडचण निर्माण झाली तर कारवाई केली जाणार आहे असं यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी म्हटलं आहे। आज चंद्रपट्टण हॉस्पिटलच्या समोर सांगली मिरज रोडवर कॉन्ट्रॅक्टरनी C&D वेस्ट टाकून इथल्या नाल्यावर सुद्धा C&D बंदिस्त केलं होतं। त्या C&D वेस्ट टाकल्याबद्दल ₹50,000 दंड केलेला आहे आणि तो सगळा हुरूप वगैरे काढण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहेत। सर्वांना सूचना आहे की C&D वेस्ट हे रस्त्यावर टाकणे दंडात्मक कारवाईस पात्र असते, त्यामुळे कुणीही C&D वेस्ट हे रस्त्यावर टाकू नये, अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल।